मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये महामार्गाच्या बाजूला असणारी संरक्षक भिंत मध्यरात्री मुसळधार पावसात ढासळलेली आहे। त्यामुळे परशुराम घाटातील एक मार्गिका बंद ठेवण्यात आली असून एकाच मार्गिकेवरून सध्या वाहतूक सुरू आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास परशुराम घाटात आणखी काही ठिकाणी दरड कोसळण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। मुंबई गोवा महामार्गावरील खेड आणि चिपळूणला जोडणाऱ्या परशुराम घाटाच्या दरडीकडील संरक्षक भिंत कोसळल्यामुळे महामार्गाला धोका निर्माण झालेला आहे। या पार्श्वभूमीवरती ज्या ठिकाणी दरड कोसळली तिथूनच पुढील काही अंतरावरती चिपळूण तालुक्यातील पेढे हे गाव आहे। या पार्श्वभूमीवरती एनडीआरएफचं एक पथक परशुराम घाटात सध्या दाखल झालेलं आहे। या परशुराम घाटात या ठिकाणी जी दरड कोसळलेली आहे त्याची मी तक्रार माननीय कलेक्टर साहेबांकडे दिली होती आणि हायवेच्या अधिकाऱ्यांकडे मी गेले 2 महिन्यापासून त्यांना फोटो दाखवले होते। या स्पॉटचे मी फोटो त्यांना दिले होते की हे ढासळणार आहे, पहिल्याच पावसात वाहणार आहे आणि आज आपण पाहू शकता हे संपूर्णपणे याची दरड कोसळून ही जी पिचिंगचं निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे ते पूर्णपणे वाहून गेलेलं आहे। या ठिकाणी याची पूर्णपणे चौकशी करण्यासाठी मी माननीय कलेक्टर साहेब आणि पेन ऑफिसला जाऊन तक्रार दाखल करणार आहे।